हॅलो अँड नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो, मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज ना मी वज्रेश्वरीला जाणार आहे. तर कशा प्रकारे ट्रॅव्हलिंग वगैरे करणार आहे, किती वेळा तिथे पोहोचेल, संपूर्ण माहिती ना तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि दर्शन कशा प्रकारे होणार आहे संपूर्ण माहिती देणार आहे. तर व्हिडिओनं शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि व्हिडिओ आवडला तर त्यांना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, ही माझी गाडी, हिच्याने मी ट्रॅव्हलिंग करणार आहे. तर आता 11 वाजले, तर थोड्या वेळात मी ना इथून निघणार आहे. तर कशा प्रकारे प्रवास वगैरे होणार सर्व काही माहिती तुम्हाला देणार आहे मी व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो बघा, माझा भाऊ पण आहे ना माझ्यासोबत येणार आहे. तर आज आम्ही दोघं आहे ना बाहेर रोडनी जाणार आहे. तर बघू, एक्साइटमेंट मला पण आहे कशा प्रकारे ट्रॅव्हलिंग. फर्स्ट टाइम इतक्या लांब आहे ना रूटवरती गाडी घेऊन जाणार आहे. तर गाईज, गाडी वॉश झालेली आहे, छानपैकी नवीन दिसायला लागली आहे. तिला बाहेर काढतो, मग प्रवासाला सुरुवात करतो. तर मित्रांनो, आता आहे ना मी प्रवासाला सुरुवात केली. आता मी अंबरनाथ बदलापूर हायवेला आहे. आता इथून आहे ना मी उल्हासनगरला जाणार आहे. आणि पाहू शकता रस्त्यामध्ये नाही का एक क्रोमाचं शोरूम आहे. आणि बघा इथे डीमार्ट पण आहे, ती भारी वाटतं. आणि हिरवळ वगैरे बघू पाहू शकता. आणि वातावरण पण खूप छान आहे, म्हणजे आज ऊन वगैरे नाही आहे. आणि क्लाउडी वातावरण आहे ना, तर छान वाटतं आहे. आता मला वाटलेलं खूप जास्त ऊन असणार आहे आज, पण आज खरं म्हणजे ऊन नाही ना, खूप भारी वाटतं. कारण की खूप लांबपर्यंत ट्रॅव्हलिंग करायचं आहे ना. तर मी गाडी चालवत होतो, दादा पाठी बसायला, कारण की माझी गाडी त्याला चालवता येत नाही त्यामुळं. तर बघा मित्रांनो, आता आहे ना मी उल्हासनगरमध्ये पोहोचलो आहे. आणि इथे ट्रॅफिक जाम पाहू शकता, खूप जास्तच आहे. मला वाटलं आज ट्रॅफिक जाम नसणार आहे, पण आज पण इथे ट्रॅफिक जाम आहे. आणि पुढे ना रस्त्याचं पण काम चालू आहे. तिथून निघण्यासाठी ना कमी कमी मला अर्धा तास लागला, कारण की ट्रॅफिक जाम खूप होता इथं. आता पाहू पुढे पण ट्रॅफिक जाम मिळतं का क्लिअर रस्ता असतो. जर क्लिअर रस्ता असेल तर लवकरात लवकर पोहोचून जाईल मी. आणि ट्रॅफिक जाममुळे खूप लेट होणार आहे. तर गाईज बघा, आता आहे ना मी दुर्गाडीला पोहोचलो आहे, कल्याण ईस्टमध्ये. इथून सरळ ना मी भिवंडी मार्गे आहे ना वज्रेश्वरीला जाणार आहे. मलाही पूर्णपणे रस्ता माहीत नाही, मी मॅप थ्रू जाणार आहे. गुगल मॅप वापरला आहे मी, त्याच्या थ्रू मी इथून जाणार आहे. कारण की मी पण ना फर्स्ट टाईम बाय रोडने जातो आहे. सर्वात भारी म्हणजे इथे ना आल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसते ना, ते खूप भारी वाटतं. तर मित्र बघा, कल्याण भिवंडीचा ब्रिज पार केला तर इथं खूप जास्त ट्रॅफिक जाम आहे. आणि थोडं पुढे गेलं ना, तिथे ना सर्व टेक्स्टाईल मार्केट पाहायला मिळतात. म्हणजे बहुतेक लोकांना माहिती नाही का कल्याण टेक्स्टाईल मार्केट आहे कुठं. जसं आपण कल्याण भिवंडी पार करतो ना, तर तिथे पुढेच गेल्यावरती थोडं अंतरावरती इथून टेक्स्टाईल मार्केट चालू होतं. म्हणजे सर्व टेक्स्टाईल मार्केट आपल्याला पाहायला मिळतात आहे. तर गाईज बघा, आता आहे ना आम्ही भजनलाल डेअरी फार्म इथे आलो आहे. आणि नर्सरी वगैरे पाहू शकता. इथे आम्ही थोडं रेस्ट करतो, कमीत कमी 10-15 मिनिटं. नंतर पुन्हा ट्रॅव्हलिंग स्टार्ट करतो, कारण की कमीत कमी 2.5 तास झाले मला गाडी चालून खूप थकून गेलो, त्यामुळे थांबलो इथं. दादानी मँगो लस्सी घेतलेली, त्यालाही आणि मलाही. आता मी एन्जॉय करतो लस्सी. आणि पुढे आणखी तुम्हाला पण आहे ना आणखी माहिती देतो इथे काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे. दादा काय काय पाहायला मिळणार आहे आणखी? आपल्याला ना दुधापासून वेगवेगळे प्रोडक्ट बनवतो, म्हणजे मिठाई वगैरे प्युअर दुधापासून वगैरे बनवतो. अच्छा मित्र, आणि इथंच गोठा वगैरे पण आहे बघा. इथे गोठा वगैरे पण ते पण तुम्हाला मी दाखवतो. आणि मित्रांनो, ग्रीनरी वगैरे पाहू शकता, किती भारी दिसत आहे. आणि फ्लॉवर पॉट वगैरे बघा किती सुंदर सजवलं आहे. पूर्ण लुक दाखवतो तुम्हाला. आणि बघा या साईडला आहे ना नर्सरी त्यांची, म्हणजे तुम्हाला झाडं वगैरे बाय करायची असेल तुम्ही बाय करू शकता. सुंदर सुंदर झाडे ना पाहायला मिळणार आपल्याला. आणि या साईडला बघा जिथे गाड्या वगैरे आहे ना, त्या साईडला आहे ना गोठा पण आहे. सगळ्या म्हशी आहे तिकडे आहे बघा, पाहू शकता. ऊन खूप जास्त नाही, सगळ्या बसल्या आराम करतात आहे. आणि बघा इथे म्हशीचा पिल्लू पण आहे, किती भारी दिसतात आहे. जवळून दाखवतो बघा तुम्हाला आणखी. किती भारी दिसतोय, क्यूट दिसतोय ना. तर चला मित्रांनो, तुम्हाला गोठा तर दाखवला ना. आता पुन्हा मी इथून निघतो आणि प्रवासाला सुरुवात करतो. आता डायरेक्ट आहे ना मी मंदिराच्या इथे पोहोचलो का व्हिडिओला स्टार्ट करतो. तर गाईज बघा, आता फायनली आम्ही सिरसात फाट्याला पोहोचलो आहे. इथून वज्रेश्वरी आहे ना 16 किलोमीटर अंतरावरती आहे.
आणि इथं बोर्ड पण आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो बघा. इथं ब्लू कलरचा बोर्ड आहे, त्याच्यावरती लिहिलंय 16 किलोमीटर अंतर. आणि बघा या रस्त्याने सरळ आपल्याला आतमध्ये ट्रॅव्हलिंग करत जायचं आहे. कारण की आम्ही एका काकांना विचारलं, त्यांनी सांगितलं या रस्त्याने सरळ आतमध्ये गेलो 16 किलोमीटर अंतरावरती आपल्याला डायरेक्ट मंदिर दिसणार आहे. तर मित्रांनो बघा इथे ना मांडवी पोलीस ठाणे, म्हणजे मेन ना लँडमार्क मी तुम्हाला दाखवत जातो, म्हणजे तुम्हाला कळेल का इथं मंदिरापर्यंत तुम्ही कशा प्रकारे पोहोचू शकता. आणि बघा इथं पारोल बीट चौकी, थोडं आतमध्ये ट्रॅव्हल करत आलो का आणखी एक पोलीस चौकी आपल्याला पाहायला मिळते. आणि बघा दृश्य पाहू शकता किती सुंदर आहे, झाडं वगैरे किती भारी दिसतात आहे. आणि रस्ता खूप खराब आहे मित्रांनो. खरं म्हणजे मला वाटलं का रस्ता थोडा चांगला असेल, पण रस्ता खूप खराब आहे. खूप उशीर झाला आम्हाला येण्यासाठी इथं मंदिरापर्यंत. तर गाईज बघा फायनली आम्ही वज्रेश्वरीला पोहोचलोय. आणि बघा हे वज्रेश्वरी टेम्पल आहे आणि मंदिर पाहू शकता बघा किती सुंदर आहे. आणि बघा दादांनी तिथे इन्क्वायरी पण करून आला का 7 कुंड कुठे आहे. इथून सरळ खाली गेलो ना, लेफ्ट मारला ना का आपल्याला 7 कुंड पाहायला मिळणार आहे. तर चला मग कुंडाच्या दिशेने जाऊया. सर्वात आधी आपण कुंडाकडे जाऊया, हातपाय धुया, मग देवीच्या दर्शनाला जाऊया. आणि बघा इथे आज मार्केट पण लागलेलं होतं. आणि बघा मित्रांनो ही तानसा नदी आहे आणि या नदीच्या कुंडामध्ये म्हणजे नदीच्या बाजूलाच आहे ना 7 कुंड आहे, पूर्ण गरम पाण्याचे. खाली मी ऐकलं का ज्वालामुखी आहे, त्यामुळे इकडचं पाणी ना गरम असतं. तर मित्रांनो बघा या रस्त्याने सरळ गेलो ना तर पुढेच अकलोली गाव आहे, तिकडेच ना आपल्याला 7 कुंड पाहायला मिळतात. आणि बघा इथे बोट पण लागलाय. आणि मित्रांनो वज्रेश्वरी टू अकलोली डिस्टन्स आहे ना 2 ते 2.5 किलोमीटर आहे, तर तुम्ही इझिली इथपर्यंत येऊ शकता. तर मित्रांनो बघा फायनली आपण या 7 कुंडाचे इथे पोहोचलोय. आयुर्वेदिकरित्या आहे ना या 7 कुंडांना खूप महत्व आहे, कारण की या पाण्यामध्ये ना सल्फर आणि फॉस्फरस खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे ना त्वचाचे जे पण आजार असतात ना ते दूर होतात. त्यामुळे लोकांना खूप लांबून इथे येतात, म्हणजे आंघोळ वगैरे करण्यासाठी. काही हातपाय धुतात तर काही आंघोळ करतात. बघा इथे आलो ना आतमध्ये तर आपल्याला वेगवेगळे धाबे पाहायला मिळतात, म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे आहे. म्हणजे इथे तुम्ही कार पार्किंग वगैरे करू शकता. आणि जर तुम्हाला आहे ना कपडे वगैरे पाहिजे असतील म्हणजे आंघोळ वगैरे करण्यासाठी तेही तुम्हाला मिळणार आहे. चहा वगैरे काही फूड वगैरे पाहिजे असेल सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे सर्व सुखसुविधा ना इथे अवेलेबल आहे, म्हणजे तुम्ही इझिली इथे येऊन ना एन्जॉय करू शकता. आणि आंघोळ वगैरे करायचं असेल तर तेही करू शकता. तर मित्रांनो बघा हे नदी पात्र आहे ना आता पूर्ण रिकाम आहे, कारण की आता उन्हाळा चालू आहे त्यामुळं आरामात तुम्ही ना आतमध्ये जाऊन बाहेर येऊ शकता. पण जेव्हा पावसाळा असतो ना तेव्हा हे नदी पात्र पूर्ण तुडुंब भरलेलं असतं. ते आपले कुंड पाहिले ना आपण, तर कुंडांपर्यंत पाणी असतं, म्हणजे आतमध्ये माणसाला पोहताही येत नाही आणि जाता येत नाही. आणि पावसाळ्यामध्ये ना हे कुंड पूर्णपणे बुडालेले असतात पाण्यामध्ये. तर मित्र बघा तिथे समोर आहे ना वरती ना 4 कुंड आहे, आणि बघा इथे 2 कुंड आहे, आणि इथे नदी पात्रामध्ये ना 1 कुंड आहे. टोटल 7 कुंड आहे. आणि बघा इथे पण आहे ना तुम्हाला कार पार्किंग वगैरे करण्यासाठी जागा आहे, आणि फूड वगैरे पाहिजे असेल ना तेही तुम्हाला इथे मिळणार आहे. कपडे वगैरे चेंज करण्यासाठी जागा वगैरे इथे अवेलेबल आहे. आणि मग तुम्हाला आंघोळ वगैरे करायचं असेल तुम्हाला इथे मग वगैरे पण मिळणार आहे, म्हणजे त्यासाठी पण चार्जेस तुम्हाला पे करावे लागणार आहे. आणि तुम्हाला कुंड पण दाखवतो आतमध्ये कशा प्रकारे. हे बघा पाहू शकता हा एक कुंड आहे, पण फक्त थोडं सांभाळून, कारण की इथे ना शैवाळ वगैरे खूप आहे. आणि बघा हे वरचे 4 कुंड तुम्हाला दाखवले ना ते हा 1 आणि हे 2 आणि वरती 1 आहे. हे सर्व ना गरम पाण्याचे कुंड आहे. आणि आणखी पुढे आहे ना हा तर खूप जास्त गरम आहे. हे बघा खूप जास्त गरम पाणी याच्यामध्ये. तर चला मग आता कुंड तर पाहिले ना, आता आपण देवीचे दर्शन पण घेऊया. आता मंदिराच्या दिशेने निघूया आपण. आणि बघा मित्रांनो मंदिराच्या दिशेने जाताना मला एक छोटीशी झेंडूच्या झाडाची आहे ना बाग पण दिसली, बघा किती भारी दिसते. आणि बघा आता मित्रांनो मी आहे ना मंदिराकडे पुन्हा पोहोचलोय. दिसता मंदिराचा कळस दिसतो इथूनच. तर मित्रांनो इथे ना तुम्ही वज्रेश्वरीला ना ST बसने पण येऊ शकता, आणि तुम्ही तुमच्या पर्सनल व्हेकलने आला ना तर इथे पे अँड पार्कचा ऑप्शन पण दिलेला आहे, म्हणजे तुम्ही इझिली तुमचे वाहन इथे पार्क करू शकता. तर मित्रांनो बघा आता आहे ना आम्ही मंदिराच्या इथे पोहोचलोय. आणि बघा इथे ना सगळं पूजेचं साहित्य वगैरे पाहिजे ना ते तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा स्टार्टिंग एंट्रीलाच आहे बघा, वरती इथे मंदिर आहे, आणि मंदिराच्या खालीच आहे ना असं काय आपल्याला पूजेचं साहित्य वगैरे पाहिजे असेल, म्हणजे हार वगैरे फूल वगैरे किंवा प्रसाद वगैरे सर्व काही ना आपल्याला इथेच मिळणार आहे. आणि बघा इथे ना बस स्टॉप पण आहे. हे बस स्टॉप आहे जिथे माझी गाडी उभी आहे ना, ते बस स्टॉप आहे. सध्या कोण बोलत नाही म्हणून मी तिथे गाडी माझी पार्क केलेली आहे. तर ना आता आपण आतमध्ये जाऊया आणि देवीचे दर्शन घेऊया. आणि बघा इथे कंदी पेढे पण मिळणार आहे, जर तुम्हाला प्रसाद म्हणून कंदी पेढे पाहिजे किंवा इतर कोणते दुसरे पेढे वगैरे पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे. आणि बघा इथे देवीसाठी साडी घ्यायची असेल तुम्हाला तेही तुम्हाला इथे मिळणार आहे.
म्हणजे खण नारळ वगैरे पाहिजे सर्व काही तुम्हाला मिळणार. आम्ही पण या देवीसाठी हार वगैरे आणि तिन्ही देवींसाठी वेणी वगैरे घेतले आहे, प्रसाद वगैरे घेतलाय. तर चला मग आता मंदिरात जाऊया. तर मित्रांनो मंदिर पाहू शकता बघा किती सुंदर आणि भव्य आहे. पूर्ण किल्ल्यासारखं मंदिर दिसतं, कारण की हा मंदिर आहे ना पेशवे चिमाजी अप्पा यांनी 1738 मध्ये बांधला. पोर्तुगीजांवरती विजयानंतर त्यांनी आहे ना या मंदिराची निर्मिती केली. त्या अगोदर ना हे मंदिर खूप छोटं होतं. सीड्या चढताना मला शूट करता येत नाही, त्यामुळे दादा शूट करत होता आणि मी सीड्या चढत होतो. बघा मित्रांनो थोडं सीड्या चढून आलो ना वरती, काही ते आपल्याला कासव पण पाहायला मिळतो. त्याचे पाया पडूया मग मंदिरात जाऊया आपण. तर मित्रांनो फायनली आता आहे ना मी मंदिरामध्ये पोहोचलोय आणि पाहू शकता गर्दी वगैरे काही नाहीये. आरामात देवीचे दर्शन घेऊया आपण. तर मित्रांनो बघा आतमध्ये आलं खूप भारी वाटतंय, ॲटमॉस्फिअर खूप भारी इकडचं. आणि बघा इथे जर प्रसाद वगैरे पाहिजे तेही तुम्हाला मिळणार आहे, खाली पण मिळणार आहे, इथे पण मिळतं. आणि बघा इथे देवीचं वाहन सिंह पण आहे, त्याच्याही पाया पडूया. आणि बघा बरोबर सिंहाच्या समोरच आहे ना देवीचं मंदिर आहे मध्ये. तिथे 3 देवी आहे, कालिका देवी, रेणुका देवी आणि वज्रेश्वरी देवी. आणि बघा मित्रांनो मंदिराच्या बाहेर आलं ना तर इथे महादेवाचं टेम्पल पण आहे, पाहू शकता. इथे नंदी आहे, गणपती बाप्पा आहे. आणि मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये मला शूट वगैरे जास्त काही करून दिलं नाही, परमिशन नाही. आणि मंदिर पाहू शकता बघा किती सुंदर आहे. आणि बघा हे महादेवाचं मंदिर आहे. आणि बघा मित्रांनो या साईडला ना सगळ्या समाध्या आहे आणि त्यांच्यावरती बघा शिवपिंड स्थापन केलेली आहे. हे बघा 1 2 3 आहे बघा. आणि या साईडला पण शिवपिंड आहे. आणि मित्रांनो या साईडला ना हनुमानाचं मंदिर आहे. या गेटच्या बाहेर गेलो तिथे हनुमानाचं मंदिर आहे. आणि बघा मित्रांनो आणखी एक शिवपिंड आहे इथं, ती पण दाखवतो बघा, खूप भारी दिसते. जवळून जाऊन दाखवतो तुम्हाला. हे बघा. चला मग मित्रांनो माझा व्हिडिओ मी इथेच संपवतो. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. बाय.